नमस्कार. आज आपण जनगणना का आवश्यक आहे याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. जनगणना सेन्सस का आवश्यक आहे. जनगणना म्हणजे देशातील सर्व लोकसंख्येची अधिकृत मोजणी व माहिती गोळा करण्याची प्रक्रिया. ती देशाच्या विकासासाठी खूप महत्त्वाची असते. लोकसंख्येची अचूक माहिती मिळते. तसेच जनगणनेमुळे देशात, राज्यात, जिल्ह्यात किंवा गावात किती लोक राहतात याची अचूक माहिती मिळते. लोकांचे वय, लिंग, कुटुंबाची रचना, शिक्षण, व्यवसाय यासारखी माहिती गोळा केली जाते. या माहितीच्या आधारे देशाची लोकसंख्या किती आहे आणि ती कशी वाढत आहे हे समजते. सरकारला समाजाची खरी परिस्थिती समजण्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची असते. शासकीय योजना तयार करण्यासाठी मदत होते. जनगणनेमधून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सरकार विविध विकास योजना तयार करते. उदाहरणार्थ शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रोजगार, घरकुल योजना इत्यादी. जर एखाद्या भागात लोकसंख्या जास्त असेल तर त्या भागात अधिक शाळा, रुग्णालये किंवा इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. संसाधनाचे योग्य वाटप करता येते. देशातील सर्व भागांचा समतोल विकास व्हावा यासाठी संसाधनाचे योग्य वाटप करणे आवश्यक असते. जनगणनेच्या आकडेवारीवरून कोणत्या भागात रुग्णालये, शाळा, रस्ते, पाणीपुरवठा यांची जास्त गरज आहे हे समजते. त्यानुसार सरकार निधी आणि विकासाचे योग्य नियोजन करता येते. जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे देशाच्या भविष्यातील विकास नियोजित केला जातो. उदाहरणार्थ शहरांची वाढ, उद्योगधंदे, रोजगारांच्या संधी, वाहतूक व्यवस्था यांचे नियोजन करता येते. त्यामुळे भविष्यातील लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन विकास योजना आखता येतात. निवडणूक मतदारसंघ निश्चित करण्यास मदत होते. लोकसंख्येच्या आधारावर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची रचना केली जाते. प्रत्येक मतदारसंघात साधारण समान लोकसंख्या असावी यासाठी जनगणनेची माहिती वापरली जाते. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेत प्रतिनिधित्व योग्य प्रकारे मिळते. यानंतर सामाजिक व आर्थिक स्थिती समजते. जनगणनेमुळे समाजाची सामाजिक व आर्थिक स्थिती समजते. उदाहरणार्थ साक्षरता दर, बेरोजगारी, महिलांचे प्रमाण, ग्रामीण व शहरी लोकसंख्या इत्यादी. या माहितीच्या आधारे सरकार समाजातील समस्या ओळखून त्यावर उपाययोजना करू शकते. थँक यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.